अरे बाबा कुठे चाललास तू? मला काय बोलला नाहीस? तुला काय फरक पडणार आहे? तू हल्ली सारखा भांडत असतोस माझ्याशी. माझं काही तुला पटतच नाही. नानू शांतपणे सरळ काय ते सांग. मी तयार आहे, फक्त विक्रांत याची वाट बघतोय. विक्रांत एकटा येतोय का त्या ईशाला घेऊन येतोय हे बघायला मी इथं थांबलोय. आता तो जर ईशाला घेऊन इथं आला तर मी या घरात राहणार नाही. मी माझं उरलेलं आयुष्य काढीन तिकडं गावाकडं. अरे काय बोलतोस काय नानू तू? आणि हे सगळं ठरवलंस केव्हा तू? विक्रांत कोर्टात गेलाय ना. आता आज निकाल लागणारच आहे बघ. त्याचीच वाट बघतोय मी. नानू मामा, हो कोर्टाच्या गोष्टी इतक्या साध्या सरळ नसतात. आपल्याला काय माहिती त्याला किती वेळ लागतोय. तुम्ही लगेच बॅग भरून निघालात. नाही, सगळ्यांना खूप समजावून बघितलं, सांगून बघितलं, पण कोणाच्यात काही फरक पडत नाही. आणि आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर आपण तिथून हल्लेलं बरं ना. अरे पण हे सगळं करताना त्या विक्रांतला आनंद होत असेल का? त्याचा जरा विचार कर ना तू. अजिबात करणार नाही. तो आपला विचार करतो का? अरे ती मुलगी जिथे जिथे जाईल तिथे तिथे कलह निर्माण करते, प्रश्न निर्माण करते, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. कोणाची कोण ही मुलगी, आणि तिच्यामुळे या घरात फूट पडलीये. हे कसं सहन करू मी? सांग ना, कसं सहन करू? आणि जिथे आपल्याला मान कमी आहे असं वाटतंय तिथे आपण गाशा गुंडाळलेला जास्त चांगलं नाही का? मग तू सांग रे बाबा त्याला. तर नाही म्हणू नये, पण अपशकुनी मुलगी आहे ती. आणि ती जर या घरात राहायला येणार असेल तर मी इथे राहणार नाही हे नक्की. मी कायमचं निघून जाणार इथून. नानू, ऐकले मी सगळं. माई तू जरा समजावून सांग ना. बघ ना काय बोलतोय हा. हे बघ मधू, आता मी कोणाला काहीही सांगणार नाही. इथं माझ्या शब्दाला किंमत राहिली नाही. नानू, मी पण येते तुझ्या बरोबर. आई तुम्ही, अहो बघा ना आई काय म्हणतायत ते. हा मधू काका, मी त्याला सांगते की विक्रांत येऊ दे, तोपर्यंत जरा वाट बघा. ऐकायला तयार नाही. म्हणून तर थांबलोय, पण निर्णय बदलणार नाही. या घरात बाहेरच्यांनाच प्रेम जास्त मिळतं. मग जेव्हा आपला मान कमी होतोय असं वाटतं त्यावेळेला गाशा गुंडाळलेला बरा. कधी येणार आहे विक्रांत? त्याचा फोन वगैरे काय आला होता? मी निघते. अगं थांब जरा, विक्रांत येईल आता. थांब 2 मिनिट थांब. मी ऐकलं तू परवाच चालली असती दिल्लीला. त्यांचा मेसेज आलाय तसा. पण तू तर पुढच्या वीक मध्ये जाणार होतीस ना? त्यांनी मला इन पर्सन मंडेला रिपोर्ट करायला सांगितलंय. त्यामुळे तिकीट प्रीपोन करणार आहे मी. सो ऑल द बेस्ट. मी म्हणलं ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. किमान तू तरी या सगळ्या जंजाळातून सुटलीस. म्हणजे इकडे काहीच धड नाहीये, सरळ नाहीये म्हणून. सो एका अर्थी तू दिल्लीला चालली असते बरंच आहे ना. मी मुद्दामच ठरवलंय दिल्लीला जायचं. माहितीये मला म्हणून. सलीलने तुला लग्नासाठी नकार दिला. आता सगळीजण तुला विचारणार हे का झालं, कशामुळे झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी आजोबा थोड्या दिवसांनी तुझ्या मागे लागणार की मनू आता लग्न कर, लग्न कर. आणि सलीलने लग्नाला नकार दिलाय तो विक्रांत. आणि माझ्या आणि विक्रांतच्या डिवोर्सचं काय? भिजत घुंगडा आहे. सो ताई, तुझ्या आणि विक्रांतच्या डिवोर्सशी माझा काहीही संबंध नाही. रिली? सलीलने स्पष्टपणे कारण दिलंय ना लग्न मोडायचं.
आणि जरी त्यांनी सांगितलं नसेल तरी न कळण्या इतकी मूर्ख नाहीये ना मी म्हणू. ताई तू ओके ओके मी गप्प होते. आता तू चाललीच आहेस दिल्लीला तर स्वतःचं भलं करून घे. म्हणजे मास्टर्स डिग्री कंप्लीट कर, एखादा श्रीमंत मुलगा पटव आणि ताई पुरे झालं आता. तू सुखी राहावस म्हणून हे सगळं बोलते मी म्हणून. बघूया. मला फक्त एका गोष्टीची काळजी वाटते. आता कसली काळजी? आजी आजोबांची. म्हणून त्यांची कशाला काळजी करतेस तू आता? पिकली पानं ती. ताई, तुझ्या जिभेला काही हाड? ईशाची काळजी वाटते मला. आता नको करूस ईशाची काळजी. काय आहे, जोपर्यंत तू लक्ष देत होतीस तोपर्यंत मी निर्धास्त होते, पण आता तू नाही आहेस म्हणल्यावर मला लक्ष देणं भाग आहे ना. तू खरंच नीट घेशील तिची काळजी? ऑफकोर्स. ह्यानं त्या मार्गाने मला काळजी घ्यावी लागणारच आहे ना. शेवटी किती झालं तरी आई आहे मी ईशाची. तू निर्धास्तपणे दिल्लीला जा. तिची काय व्यवस्था लावायची ते मी बघून घे. ताईच्या मनात नेमकं काय त्याचा पत्ता लागत नाही. अहो काय करायचं काही सुचत नाहीये हो. मनू गेल्यावर ईशाचं कसं काय करायचं? काय करायचं ते आपणच ठरवायचं. कारण मोनिका काही करेल याचा भरोसा धरण्यात काही अर्थ नाही. हो ना, पण तेच म्हणजे काय करायचं काय? एकदा विचार करत होतो, मानसी गेल्यावर आपण उठून गावाला निघून जाऊ. हो, पण तेव्हाही ईशाचा प्रश्न राहिलाच असता ना. तेव्हा वाटत होतं की जावई बापू ईशाची जबाबदारी घेतो म्हणाले तर ते घेतील, पण मोनिकाला काही सांगणं आणि तिनं ते ऐकणं, दोन्ही गोष्टी अशक्य कोटीतल्याच आहेत. शिवाय मला आणखीन एक प्रश्न भेडसावतोय हो. आता आणखी काय? मनू तिकडे गेली की खर्चाचं कसं करायचं? तिला स्कॉलरशिप मिळाली. अहो हो, पण त्यात तिचं ती भागवेल हो. पण आपल्याला काही पैसे पाठवेल ही शक्यता राहत नाही ना. शिवाय मोनिकाकडे काही मागायचं म्हणजे मला भीती वाटते हो. कधी वस्कन अंगावर येईल काही सांगता येत नाही. राहता राहिलं तुमचं पेन्शन, अहो त्यात घर भाड्यापासनं ईशाच्या औषधापर्यंतचा खर्च कसा भागायचा ना. प्रॉब्लेम आहे खरा, पण तुझे दागिने वगैरे? नाही ह, अहो कधी ना कधी मनूचं लग्न होईलच ना, त्यासाठी ठेवलेत ते. त्याला नाही हात लावायचा. आपण ईशा सकट गावाला गेलो तर? म्हणजे खर्चाच्या दृष्टीने ठीक आहे, पण एरवी नाही हो झेपायचं. अहो आपल्या गावातल्या घरात अंगणातून परसदारापर्यंत जायचं म्हणजे 6 वेळा पायऱ्या चढ उतार करायला लागतात. ईशाला घेऊन मला नाही हो झेपायचं ते. आधीच माझे गुडघे धरलेत. तिथे झेपायचं नाही, इथे परवडायचं नाही. काय करायचं आपण? बघू, उगीच जीवाला घोर लावून घेण्यात काय अर्थ आहे. देव बुद्धी देईल तसं करू. चेकबुक. मी सगळ्या चेक्सवर सह्या केल्या. तुला जशी गरज वाटेल तसं तू त्यावर डेट आणि अमाऊंट टाकून वापरू शकतो. मला ह्याची गरज नाहीये. नाही, ते तुझ्यासाठी नाहीये, मला ईशासाठी. विक्रांत, ईशाला पैशाची नाही, तिला प्रेमाची गरज आहे, आधाराची गरज आहे, वडिलांची गरज आहे. देऊ शकतोस तू तिला? मी सांभाळतो. तू सांभाळशील. कायद्यापुढे तू हतबल आणि तुझ्या घरच्यांपुढे दुर्बल.